आकाशवाणी औरंगाबाद केंद्र. प्रासंगिक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं शिवकालीन शेती, जलव्यवस्थापन आणि वर्तमान संदर्भ या विषयावर 2 दिवसीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र आणि राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या चर्चासत्रात नागपूर इथले ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांनी कृषी पतपुरवठा शिवकाल ते वर्तमान संदर्भ या विषयावर व्याख्यान दिलं. या व्याख्यानाचा संपादित अंश आज प्रासंगिक या सदरात आपण ऐकणार आहात. शेतीचा प्रश्न खरंच लोकांना समजला नाही की तो समजून घ्यायचा नाही. कारण समजून घेतलं तर त्याच्यातले दरोडेखोर आपण ठरतो. कारण शेतीचा प्रश्न हा तंत्रज्ञान कुशलता नाही आहे, त्याच्याकडे ज्ञान नाही आहे, अज्ञान आहे, अमुक नाही आहे, तमुक नाही आहे, असा नाही आहे. शेतीचा विषय म्हणजे ज्या देशामध्ये 1950 मध्ये 50 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन होत होतं, त्या देशामध्ये आज 270 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन होत असेल. किंवा फळफळांचं, भाजीपाल्याचं, साखरेचं, गव्हाचं, म्हणजे त्याचे देशात पहिल्या क्रमांकावर येत असेल हा माणूस, आणि तरी शेतकरी मरत असेल, तर निश्चितपणे दोष हा शेतकऱ्यांचा नाही आहे. इस्रायलचा शेतकरी पहा कसा 2-3 इंचामध्ये किती उत्पादन घेतो, अमुक करतो, तमुक करतो, हे नेहमी सांगितलं जातं. पण एक प्रश्न त्याच्यामध्ये मजेशीर असा असतो की इस्रायलच्या शेतकऱ्याला सबसिडी किती मिळते या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही. आज इस्रायलच्या शेतकऱ्याला 85 ते 90% सबसिडी मिळते. म्हणजे 100 रुपये तो खर्च करणार असेल तर 90 रुपये सरकार खर्च करते, हे मात्र कोणी सांगत नाही. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये भरपूर झालेलं आहे. म्हणजे कधी कधी असं वाटतं की ज्या महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये हा प्रश्न मांडला त्या काळात 1883 मध्ये, आणि तरी सुद्धा आम्हाला हा प्रश्न समजलेला नाहीये. बरं, प्रश्न समजण्यासाठी जे जे अहवाल आले, डॉक्टर M.S. स्वामीनाथन शेतकरी आयोगाचे अध्यक्ष, हा आयोग नेमला कशासाठी होता? हा आयोग नेमला याच्यासाठी होता की या प्रश्नाची कारण मीमांसा, म्हणजे शेतकरी आत्महत्या का करतो याची कारण मीमांसा करणे, आणि मग हा शेतकरी आत्महत्या होणार नाही याच्यावर उपाययोजना सांगणे. त्यांनी कारण मीमांसाही अहवालामध्ये दिली आहे, उपाययोजनाही दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने नरेंद्र जाधव समिती नेमली होती, ज्याचे ते अध्यक्ष होते. याही समितीचा अहवाल काय आहे की शेतकरी आत्महत्या का करतो आहे त्याची कारण मीमांसा आणि मग परत त्याच्यावरची उपाययोजना. हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल झाली होती. हायकोर्टाने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला अहवाल द्यायला सांगितला होता. याचंही प्रारूप तसंच आहे, याची कारण मीमांसा आणि उपाययोजना. मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल विलासराव देशमुखांनी स्वीकारला नाही, म्हणून एक परत त्यांनी इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल आणला होता. याचंही प्रारूप तेच आहे की या प्रश्नाची आत्महत्येची कारण मीमांसा आणि उपाययोजना. हे सगळे अहवाल असताना, याच्यात उपाययोजना सुचवल्या असताना त्या करायच्या नाही, आणि चंद्रकांत वानखेडे किंवा अमर हबीब नुसते शेतकरी प्रश्नावर बोलतात आणि उपाययोजना सुचवत नाही असं म्हणणं हा शुद्ध भामटेपणा आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचं वर्णन शेतकऱ्याच्या आसूडमध्ये भरभरून आहे. त्याचा समकालीन कॉकरेल नावाचा अधिकारी होता, त्यांनी मुंबई प्रांताच्या शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचं भरभरून वर्णन केलेली आहेत. मग काही लोकांना असं वाटतं की बा त्याही वेळेस शेतकरी कर्जबाजारी होता, मग फुलेच्या काळात कोणी आत्महत्या करत नव्हतं. बरं, आता चंद्रकांत वानखेडे अडचणीत सापडला, मग ते प्रश्न विचारतात का त्याही वेळेस कर्जबाजारी शेतकरी होता. आणि लहानपणापासून हे आपण ऐकतो की या देशातला शेतकरी कर्जामध्ये जन्म घेतो, कर्जामध्ये जगतो आणि कर्जामध्ये मरतो. तर मग त्या विचारतात की फुलेंच्या काळात जर कर्जबाजारी होता तर शेतकरी त्या काळात आत्महत्या का करत नव्हता? त्याही काळामध्ये शेतकरी कर्जबाजारी होता पण तो आत्महत्या करत नव्हता. याचं कारण असं की भांडवल खाऊन जगण्याची सोय होती. हा विषय समजून घ्या.
भांडवल खाऊन जगण्याची सोय म्हणजे जमिनीचा आकार बऱ्यापैकी होता. घरामध्ये संकट आलं तर जमिनीचा तुकडा विकता येत होता. गुराढोरांची संख्या गोठ्यामध्ये बऱ्यापैकी होती की संकट आलं तर गुराढोरांची विक्री केली आणि भांडवल उभं केलं आणि ते भांडवल खाऊन जगला. हजारो वर्षाच्या जमिनीची सुपीकता हे भांडवल होतं, ते खाऊन जगण्याची सोय होती. झाडांची संख्या बऱ्यापैकी होती. वेळ प्रसंग आला तर झाड तोडलं, ते विकलं, ते खाल्लं, भांडवल खाऊन जगण्याची थोडी बहुत सोय होती. मी अशी अनेक घरं पाहिलेली आहेत की बापदाद्यांच्या काळामध्ये टिनाचे पत्रे त्या गोठ्यावर आहेत, पण आता टिनाच्या पत्रांना एकदम भाव आहे म्हटल्यानंतर टिनाचे पत्रे विकलेले आहेत. त्याच्याऐवजी कवेलू टाकले, आलेली मार्जिन खाल्ली आणि जगला. चांगली बैलाची जोडी मार्केटमध्ये नेली, एका चांगल्या किमतीला विकली आणि दुय्यम दर्जाची किंवा ज्याला विदर्भाच्या भाषेमध्ये डंगऱ्या बैलाची जोडी आणली कमी किमतीची, ती मार्जिन आहे, ती खाल्ली आणि जगला. आज शेतकरी म्हणजे फुलेंच्या काळात शेतकरी आत्महत्या करत नव्हता, कारण भांडवल खाऊन जगण्याची सोय होती. आज शेतकरी आत्महत्या करतो कारण विकायला आता जमिनीचा तुकडा नाही. गोठ्यात गुरढोरं संपुष्टात आलेली आहे. बांधावरची झाडं कापून केव्हाच खाल्लेली आहे. मार्जिन खायची सोय नाही, भांडवल खायची सोय नाही, म्हणून तो आत्महत्या करतो. इतकं साधं. आता भांडवल खाऊन जगण्याची हे जी आहे पाळी, ही कोण्या व्यवसायावर येते? जो व्यवसाय कायम तोट्यात राहिलेला आहे त्या व्यवसायावर आपल्या अस्तित्वासाठी किंवा जगण्यासाठी भांडवल खाऊन जगण्याची पाळी येते. शेती कायम तोट्यात राहिलेली आहे, म्हणून आता तो शेतकरी आत्महत्या करतोय, तो कर्जबाजारी होतो, मधल्या काळामध्ये भांडवल खाऊन जगतो आणि भांडवल संपुष्टात आल्यानंतर आत्महत्या करतो. बरं, शेती तोट्यात आहे हे कोणालाच माहीत नव्हतं, त्याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे कधी कधी मी एक म्हणतो, शायर कोण होता मला माहित नाही, शायरचं नाव नाही माहित. देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, देख कर फसल अंधेरों की आप हैरत में क्यों हो, तुमने अपने खेतों में उजाले बोए ही कहां थे. अरे तुम्ही हे अंधाराचं आलेलं आत्महत्येचं पीक पाहून आश्चर्यचकित का आहात? तुम्ही शेतीमध्ये मरण पेरला म्हणून मरण उगवते आहे आणि शेतीच्या नियमानुसार एक दाणा पेरला तर 100 दाणे होतात, तसं एक मरण पेरलेलं आहे, 100 आत्महत्या होत आहेत. हे सगळ्यांना माहीत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की लुटारूच्या फौजांना शेतीच्या शोषणावरच जगायचं आहे. हे मी फार यांनी जबाबदारीने बोलतोय. म्हणजे हा प्रश्न खरं तर भांडवल निर्मितीचा जेव्हा जेव्हा मुद्दा येतो, आपल्याकडे असं झालेलं आहे की मार्क्सवादी तत्वज्ञानानुसार कामगाराच्या शोषणातून भांडवलाची निर्मिती, पण भांडवलाची निर्मिती केवळ कामगाराच्या शोषणातून होत नसून शेतीमध्ये एका दाण्याचे 100 दाणे होतात, त्याचा गुणाकार होतो, तिथे भांडवलाची निर्मिती आहे. इथे अनेक लोकांनी आपल्याला सांगितलं आहे, पण त्याच्याकडे आम्ही कानाडोळा केला. शिवाजी महाराजांच्या सगळ्या इतिहासामध्ये बाकी शेतकऱ्यासाठी जीव टाकणारा एकमेव राजा शिवाजी होता. विठ्ठल वाघांनी जेव्हा मला ज्ञानेश्वरीची एक ओवी सांगितली, मी उडालो. भूमी बीज नांगरू भांडवलाचा आधार. म्हणजे भांडवलाचा आधार काय, तर भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू हे ज्ञानेश्वर सांगतात. किंवा डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी आयुष्यभर अकट्टशोध केलेला आहे की धन निर्माता निर्धन का. व्यापारामध्ये काय होतं, व्यापारामध्ये एक वस्तू घेतल्या जाते आणि ती दुसऱ्याला दिली जाते. या हाताने घेतली आणि दुसऱ्या हाताला दिली म्हणजे काय, जास्तीत जास्त हस्तांतरण होतं. बरं, वस्तू या हाताने घेतली आणि त्या हाताला दिली, मध्ये वस्तूचा आकार वाढत नाही, वस्तूची संख्या वाढत नाही, वस्तूचं वजन वाढत नाही, तशीच्या तशी वस्तू एका हातातून दुसऱ्या हातात जाते. म्हणजे व्यापारामध्ये हस्तांतर केवळ होतं, वस्तूचा आकार वाढत नाही, वजन वाढत नाही, संख्या वाढत नाही, तरी तिथे बदाबदा भांडवल दिसतं. कारखान्यामध्ये काय होतं, कारखान्यामध्ये 1 किलो लोखंड टाकलं तर त्याचं 2 किलो होत नाही, फक्त त्या लोखंडाचं रूप बदलतं. म्हणजे 1 किलो लोखंड टाकलं तर त्याचे खिळे होत असतील, दाभण होत असतील, नटबोल्ट होत असतील, स्फोक होत असेल, अजून काही होत असेल, पण 1 किलो लोखंडाचं 2 किलो किंवा 1 किलो 10 ग्रॅम होत नाही, फक्त वस्तूंचं रूप बदलतं. ज्या व्यापारामध्ये केवळ हस्तांतरण होतं तिथे बदाबदा भांडवल दिसतं. ज्या उद्योगांमध्ये केवळ वस्तूचं रूप बदलतं तिथे बदाबदा भांडवल दिसतं. पण एक दाणा जमिनीत टाकला त्याचे 1000 दाणे 100 दाणे होतात, म्हणजे गुणाकार होतो, म्हणजे वस्तूचा आकारमान बदलतं, वस्तूची संख्या बदलते, वस्तूचं वजन बदलतं.
तिथे गुणाकार होतो आणि तोच गुणाकार करणारा, याचाच अर्थ असा की भांडवल निर्माण करणारा निर्धन का, या प्रश्नांच्या उत्तरामध्ये भामट्या लोकांना जावं लागेल, आज नाही तर कधी ना कधी जावं. मग हा गुणाकार जातो कुठे? कारण त्याच्या हातात दिसत नाही, भांडवल तर दिसत नाही. कांदा महाग झाला तर कांद्याने आणलं डोळ्यात पाणी. दिवसभर 24 तास इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया रडत असते, बदा सगळे नागरिक रडत असतात. कांद्याने आणले डोळ्यात पाणी, कांद्याने आणले डोळ्यात पाणी, कांद्याने आणले डोळ्यात पाणी. मला सांगा, कांदा ही जीवनावश्यक गरज आहे? कांदा नाही आणि सगळे बिलकुल हार्ट अटॅक आल्यासारखे तडफडत टाचा घासत मेले, अशी बातमी आहे एखादी? किंवा कोणी अधिकारी आहे, ब्रेकफास्टला काहीतरी केलेलं आहे, भजे केलेले आहेत आणि भजे खाता खाता त्याच्या लक्षात आलं याच्यात कांदा नाही, त्या अधिकाऱ्याच्या तोंडातून फेस निघाला, टाचा घासायला लागला, मरून गेला, असं उदाहरण आहे. पण माय मेल्यासारखे कांद्याने आणले डोळ्यात पाणी, कांद्याने आणले डोळ्यात पाणी. साखर महाग झाली की साखर झाली कडू, आंबा महाग झाला तर आंबा झाला कडू. पण जेव्हा शेतकरी 5-5 एकरचा कांदा जाळून टाकतो, तुमच्या डोळ्यातलं पाणी कुठे जातो? यावेळेस टमाटे सडकेने फेकले होते, तुमच्या डोळ्यातलं पाणी कुठे गेलं? माझं म्हणणं एवढंच आहे की कांदा महाग झाल्यानंतर तात्काळ हस्तक्षेप होतो, एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट. त्याच्यामुळे कांद्याची लगेच निर्यात बंद होते, तात्काळ कांद्याची आयात केली जाते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3 वर्षापूर्वी कांदा आयात कुठून केला? चीन आणि पाकिस्तानमधून. म्हणजे या देशातला शेतकरी तुमचा इतका दुश्मन आहे का की वेळ प्रसंगी त्याच्या मालाचे भाव पाडायसाठी शत्रू राष्ट्राची मदत घेऊ आम्ही, पण या देशाच्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडू, हा हस्तक्षेप तुम्ही करता. हस्तक्षेप जर कांद्याचा भाव वाढल्यानंतर होणार असेल तर हस्तक्षेप कांद्याचा भाव कमी झाल्यानंतरही व्हायला पाहिजे, कुठल्याही वस्तूचं घ्या. म्हणजे 3 वर्ष दुष्काळ होता. या देशामध्ये तुरीचा अभाव आहे, तुरीचे भाव वाढले, 200 रुपये क्विंटल झाली, सगळे लोक मरायला लागले होते. आणि मग बस आता 30-40 रुपये किलोनी तूर आहे. शेतकऱ्याचा माल खळ्यावरून त्याच्या घरात आल्याबरोबर शेतीमालाचे भाव पाडायचे आणि जी बचत आणि बेगमी शेतकऱ्याच्या घरात होण्याची शक्यता आहे ती परत कागदी घोडे नाचून लुटून द्यायची. मिनिमम सपोर्ट प्राइस, जी कॉस्ट विद्यापीठ काढते, तो उत्पादन खर्च सुद्धा जर तुम्ही देत नसाल तर त्याच्यामध्येच मायनस ते असे आकडे होते. हीच ती बचत आहे जी शेतकऱ्यांची लुटल्या जाते. ही बचत लुटून नेण्याचं काम वर्षानुवर्ष होते आहे. कांद्याचे भाव वाढले आहे कारण कांद्याचा पुरवठा कमी आहे मार्केटमध्ये, मागणी जास्त आहे. मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार कांद्याचे भाव वाढणारच आहेत असं म्हणत नाही, पण कांद्याचे भाव पडले म्हटल्यानंतर हा अर्थतज्ञ लगेच येतो आणि म्हणतो मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार हे तर होणारच आहे. मला राग येतो. मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार बेकारांची फौज, पदवीधरांपेक्षा अजून काय मास्टर डिग्री प्राप्त केलेल्यांची किंवा क्वालिफाय लोकांची पुरवठा प्रचंड आहे या देशामध्ये. आणि मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार तुझी मागणी नोकरीची कमी आहे आणि पुरवठा अधिक आहे, तर मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार तुमचे पगार दिवसेंदिवस कमी व्हायला पाहिजे. शेतीमालाचे भाव वाढू द्यायचे नाही हे म्हणत असताना तिथे हस्तक्षेप जर तुम्ही करत असाल तर शेती मालाचं उत्पादन घेण्यासाठी जे इनपुट्स किंवा साधनं लागतात त्याचेही भाव वाढणार नाही, इथे हस्तक्षेप असायला पाहिजे. म्हणजे मजुरीचा दर आम्ही वाढू देणार नाही किंवा खतांचे आम्ही भाव वाढू देणार नाही, बियाण्यांचे आम्ही भाव वाढू देणार नाही, रासायनिक फवारणीचे जे काही कीटकनाशक आहे त्याचे भाव वाढू देणार नाही असं का म्हणत नाही. शिक्षणाचे भाव आम्ही वाढू देणार नाही कारण तुला शिक्षण घ्यायचं असतं. आरोग्याचे भाव आम्ही वाढू देणार नाही. म्हणजे परत हस्तक्षेप कुठे? शेतीमालाचे भाव वाढणार नाही इथे. जिवंत शेतकऱ्याचं आपण नाही आता काही करू शकत, पण मेलेला जो शेतकरी आहे त्याची टिंगल टवाई किमान करू नका, त्याची माती खराब करू नका. कृषी पतपुरवठा शिवकाल ते वर्तमान संदर्भ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे यांच्या व्याख्यानाचा संपादित अंश प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाय, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे.
आहे.